केडगाव इथल्या गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे। गाई मशीन सारख्या पशूंच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर महिलांचं बेकायदा गर्भलिंग निदान करण्यासाठी होत असल्याचं उघड झालंय। याच प्रकरणातील मुख्य सूत्रधार नरेंद्र ठाकरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलंय। या प्रकरणामध्ये अण्णासाहेब गिरी, नरेंद्र ठाकरे आणि डॉक्टर अतुल अंकुश जाधव यांना अटक करण्यात आली आहे। अधिक अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, कस्तुरी, नक्कीच हा गंभीर प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळेस या ठिकाणी पोर्टेबल मशीन वापरल्या गेल्या गर्भलिंग निदान करण्यासाठी आणि त्या मशीन ज्या आहेत त्या जनावरांसाठी म्हणजे गायी आणि म्हशीसाठी ज्या मशीन वापरल्या जातात सोनोग्राफीच्या त्याच मशीन वापरून जे आहेत ते या महिलांचं गर्भलिंग निदान करण्यात आल्याचं समोर आलेलं होतं। जिल्हा अधिष्ठाता जे आहेत औंधचे त्यांनी हे आदेश दिलेले होते ही चौकशी करण्याची आणि त्या चौकशीतून अनेक नावं पुढे आली होती। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यातला मुख्य आरोपी जो आहे तो नरेंद्र ठाकरे हा यापूर्वीच या सगळ्या प्रकरणात अटक झालेला होता, येरवाडा कारागृहात होता। त्यासाठी आता पुढल्या तपासासाठी जे आहे ते पुणे ग्रामीण पोलिसांनी केडगाव प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी सुरू केलेली आहे। मात्र अतिशय गंभीर प्रकार जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेला आहे की जे प्राण्यांसाठी वापरलं जाणारं सोनोग्राफी पोर्टेबल मशीन आहे ते महिलांच्या गर्भलिंग निदानासाठी वापरलं गेलं। ते वेगवेगळ्या शेतामध्ये जाऊन जे गर्भलिंग निदान करण्याचा प्रकार समोर आला त्यातलं मुख्य कारण म्हणजे या सगळ्या मशीन होत्या आणि या मशीन ज्या आहेत त्या या नरेंद्र ठाकरे यांनी पुरवलं असल्याचं या सगळ्या तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी नरेंद्र ठाकरे याला ताब्यात घेतलेलं आहे आणि किती महिलांचं आणखी गर्भलिंग निदान करण्यात आलं आणि याची व्याप्ती किती मोठी आहे याचा सगळा तपास जो आहे तो आता पोलिसांसमोर असेल। धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।